हे गाइस, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. सो आज मी बनवणार आहे फणसाची भाजी. तर गाइस, फणसाची भाजी मी कधीच खाल्लेली नाही आहे आणि बनवलेलीही नाही आहे. सो मी आज ट्राय करणार आहे ती कशी बनते, काय बनते आणि कशी लागते. फणसाची भाजी आहे ना, जास्त करून ना केरळमध्ये बनवली जाते. सो मी त्या स्टाईलनं पण बनवेल आणि मी काही माझे इन्ग्रेडियंट घालूनही बनवेल. सो आता ती भाजी असं ती भाजी टेस्ट करायला तर तू नसणार आहेस. येस, मग ती टेस्ट कोण करणार? मग आता ते टेस्ट मलाच करावी लागणार आणि स्कूलमधून आल्यानंतर ना मग तू टेस्ट कर. चालेल. मला तर माहित नाही की ही कशी सब्जी बनवणार आहे, कारण आहे ना मी कधी खाल्ली नाही आहे आणि आय डोंट नो की त्याची टेस्ट कशी असणार आहे. बिकॉज आहे ना काहीतरी नवीन ट्राय करायला ना खूप असं सिरियसनेस म्हणजे असतो की आता ही सब्जी खाल्ल्यावरती कशी लागणार आहे. कारण आहे ना कधी सुद्धा कॅरेटची सब्जी, रॅडिशची सब्जी, फणसची सब्जी कधीच नाही मी खाल्ली, कारण मला ना याची सब्जी नाही आवडत आहे. सो मी नाही खाल्ली. आणि हेल्दी पण असते ना, हा, हेल्दी असते. सो म्हणून मी आज बनवणार मला आहे ना जॅकफ्रूट असंच खायला आवडतं, कारण ते खूप 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 छान लागतं. सब्जी नाही माहित की कशी लागते, पण आहे ना जॅकफ्रूट खूप छान लागतं. मी ना फणसाची भाजीची ना खूप रील्स बघितल्या होत्या आणि खूप मला असं वाटलं की आवडते, मला लेट होतोय. हा, सो मला असं वाटलं की फणसाची भाजी खूपच छान बनते आणि टेस्टी पण असते असं मी बघितलेलं आहे. सो आता मी ते बनवणार आहे. सो बनवून झाल्यानंतर ना मी तुम्हालाही दाखवेन की फणसाची भाजी कशी बनते आणि कशी लागते. तर गाईज, ह्यांना ना स्कूलला जायला लेट होत आहे, म्हणून ह्यांनी काय केलं आहे माहिती आहे का, मम्मीला सांगितलं की दीदीला सांग स्कूलला सोडायला. तर स्कूलला जायला ह्यांना लेट होतोय, उशीर होतोय. पण ही काय करतीये बघा, थांबत मग हिचं चालू परफ्यूम मारती. परफ्यूम मार. आता तुला लेट नाही का होतोय मग बट आता लेट होतोय तर मग काय करू? सायकल वरून न जाण्याचे बहाणे. इतकी चांगली ऍक्टिंग ना, इतकी चांगली ऍक्टिंग हिच्यासारखी कोणालाच जमणार नाही गाईज. सो आता यांना सोडायचं. होय होय, बाय. चल की पटकन, लेट व्हायला काय. चला, ये. स्कूटी तर घेऊन ये सांग. हा हा, गेलाय बघायला स्कूटी. एवढी चांगली ऍक्टिंग कुठून शिकलीस ग? होय क्लासेस लावलेले मी लहानपणीच. होय का? हो, मी टाइम नाही वेस्ट करत. आता पुढे जाऊन ऍक्टिंग शिकण्यापेक्षा मी तर तू माझ्याकडे ऍक्टिंगचे क्लासेस लावू शकते. मला नाही ऍक्टिंगचे क्लासेस लावायचे. तुला मग ठीक आहे. तुझ्याकडेच लावले पाहिजेत मला आता ऍक्टिंगचे क्लासेस. होय ना? आता काय करतेयस? स्कूलला जातेस आणि मेकअप करतेस? मेकअप नाही करत आहे, मग लिप बाम लावले. माझे लिप्स ड्राय झाले. लिप बाम झालं का नाही? झालं. चल. इथं मला टेन्शन होतंय की ह्यांना वेळ होतोय आणि ही बघा लिप बाम लावतीये, परफ्यूम मारतीये. चल ये, मी जाते. A few moments later. व्यवस्थित आहे. सो मी अर्जुन आणि वैष्णवीला स्कूलला ड्रॉप करून आलेली आहे आणि कपडे चेंज करण्याचं कारण म्हणजे काय, लायगरला मी अंघोळ घातलेली आहे. मी आणि पप्पांनी अंघोळ घातली आहे, पण त्याचं नाही शूट केलं, कारण पप्पांना एवढं असं सारखं शूट केलेलं नाही आवडत. सो मी नाही शूट केलं आणि त्यामुळे त्याने सगळं जे त्याच्या अंगावर पाणी ओतत होतं ना मी, तर ते सगळं झाडून माझ्याच अंगावर हे करत होता. सो त्यानं मलाही अंघोळ घातली. सो मी पण कपडे चेंज केले, त्यामुळं आता मी हे कपडे घातलेले आहेत. सो मी हे टेस्ट करते आता सध्या. हे व्यवस्थित फिट झालेलं आहे. सो आणि हे सगळं झाल्यानंतर ना लगेच माझ्या मम्मीने मला बटर मिल्क बनवायला लावलं होतं, म्हणजे ताक बनवायला लावलं होतं आणि मी अजून ते बनवलेलं नाही आहे. सो मला आता ते बनवावं लागणार आहे आणि मला बनवायचं नाही आहे तो रहने दो फिर. कारण मला फणसची भाजी बनवायची आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे फणसची भाजी खाण्यास. आता कधी मी बनवते फणसची भाजी. सो मी आता बटर मिल्क बनवणार आहे. सो लेट्स गो गाईज. इथं नाही आहोत. सो गाईज, मी आता बटर मिल्क बनवणार आहे. सो बटर मिल्क बनवण्यासाठी मी घेतलेलं आहे अशा पद्धतीचं एक भांडं आणि हलवण्यासाठी हे
किती मोठा आहे बघा. हे मोठा असताना खूप फास्ट होतं. आणि सो आता तुम्हाला दाखवलं ना, ही आहे दुधावरची शाई. इतकी साचून ठेवलेली आहे माझ्या मम्मीने. सो आता मी याच्यापासून बनवणार आहे बटर मिल्क. सो लेट्स गो. सो बटर मिल्क बनवण्यासाठी आपल्याला हे जी शाई आहे ना ती याच्यामध्ये घ्यायची आहे. सो मी घेते आहे हळूहळू, नाहीतर हे खाली सगळं खाली सांडतंय. बटर मिल्क, एवढं सगळं बटर मिल्क आहे. आणि हे पण आहे ना, हे बटर मिल्कच आहे, पण कसं आहे ना, हे थोडंसं दही टाईप झालेलं आहे. सो हे पण आपण घालणार आहोत. आणि ना दही का घालायचं असतं, कारण ना आपलं ताक थोडंसं आंबट होण्यासाठी घालायचं असतं. तर याच्यामध्ये थोडंसं पाणी घालेन मी. सो हे असं हे करून याच्यामध्ये घालते आहे. सो गाईज, आता ह्या रवीने आपण ह्याच्यामध्ये कंटिन्युअसली हलवणार आहोत अशा पद्धतीने. जर तुम्ही फ्रीजमधून हे जर काढलेलं असेल ना, तर तुम्ही याच्या खाली ना एका पातेल्यामध्ये पाणी घ्या. त्याच्यामध्ये ना ते पाणी ना गरम करा आणि ह्याच्या खाली ठेवा. लगेच होतं ते पण फ्रीजमधून. आणि हे काय मी आधी खूप वेळ आधीच काढून ठेवलं होतं. सो याला खूप नाही वेळ लागणार आणि गरम पाणीही नाही लागणार. सो कंटिन्युअस थोडं थोडं लगेच होतंय हे. खूपच हात दुखत आहेत. सो हे थोडंसं बनायला थोडासाच वेळ आहे. पण मला बनवायच्या आधी असं वाटलं होतं की हे किती इझी आहे बनवणं. खूप इझी आहे असं वाटलं होतं, पण काहीही इझी नाही आहे. खूप माझ्या हात इथून खूप इतके हात दुखत आहेत ना. ओ माय गॉड, खूप हात दुखत आहेत. सो तरी पण बनवायला लागते, कारण आपण एखादं काम हाती घेतलं ना त्याला कधीच मधून सोडायचं नसतं. शेवटपर्यंत हात दुखायचं. करतीये बटर मिल्क. नूरों में मैं खातर सोने गहा तू गहा मैं ऐसे बोला कि तेरी पागलाच हो शायरी हो सोच के वैसे बोला कि तेरी पागलाच हो शायरी सोचेगी मैनू सोचेगी क्या तू मिट्टी दा बंदा जो कोई इश्क दी गया जो आए दिल में आसरा में कितने जतनो सोनी दूर दूरों में सूर्या कहा तू कहा मैं. तर आता काय झालं माहितीये का, तर
कॅमेरा ऑफ केला होता आणि मी करत होते ना, हे जे मी ह्या कट्ट्यावर ठेवलं होतं ते असं झालेलं पूर्ण, हे पडता पडता राहिलं. सो माझी इतकी, अजून पण मी इथंच ठेवलंय. इतकं मगाचपासून जी मेहनत केलेली ना ती पूर्ण वेस्ट गेली असती. प्लस मला ओरडा पण बसला असता. काय खरं नव्हतं माझं. आवाज बघा. सो मला असं वाटतं की हे झालेलं आहे. खूपच करूनच काय फायदा. त्याच्यामध्ये मी असं पाणी घालत आहे. हाय मेरे मजदूर वाले हाथ देखो. सो हे झालं आहे बटर मिल्क. हे बघा गाईज, हे आहे लोणी. सो मिशन कंप्लीट. सो गाईज, हे बटर मिल्क झालेलं आहे. सो आपण ह्याला फ्रीजमध्ये ठेवूयात. फ्रीजमध्ये ठेवलं ना ते घट्ट होतं. आणि फ्रीजमध्ये फ्रीजमध्ये आहे आईस्क्रीम. आणि आता मी थोड्या वेळात थोडासाच खायचा आहे कारण माझ्या गाठ जास्त नाही खाऊ शकत मी कोणी यायच्या आधी. लगेच पाणी द्यायचं झालं. सो बटर मिल्क करताना ना खूप सारा त्याचं जे असतंय ना ते असं हलवताना ना खूप सारं सगळं ना हे किचनमध्ये झालेलं आहे. सो मी याचं साफ करत कोण यायच्या आधी कारण बटर मिल्क बनवता येतं मला. सो मी साफ करते. सो आपण आता बनवणार आहोत फणसची भाजी. 2,000 years later. तर गायज माझा खूप मोठा पचका झालेला आहे. सो मी ना 2 दिवसांपूर्वी ना पप्पांनी फणस आणले होते, कच्चे फणस आणले होते 2. आणि ते मी फ्रीजमध्ये ठेवायचे विसरून गेले. चक्क फ्रीजमध्ये ठेवायचं विसरून गेले. त्यामुळे दोन्हीही फणस खराब झालेले आहेत. सो मी आता फणसची भाजी नाही बनवते. सो मी आता दुसरं काहीतरी बनवते. तर मी असं विचार करते की आता इतकं वाईट वाटतंय ना, मी इतकं सांगितलं होतं की मी केरळ टाईप फणस बनवणार. सो मी आता नाही आहे बनवणार आहे फणस. सो सॉरी गाईज, आता मी फणस नाही बनवू शकले. पण बटर मिल्क तर मी बनवलेलंच आहे. इतकं छान बनवलं की माझ्या मम्मी ही बोलली की खूप छान झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये ते जेव्हा फ्रीजमध्ये थोडा वेळ होईल ना तेव्हा ते काय बरं त्याला काय म्हणतात असं घट्ट होईल. सो ते आपण लोणी साईडला काढून त्याचं तूप बनवू आणि हे बटर मिल्क आपल्याला पियाला लस्सी होईल. सो आपण त्याची लस्सी बनवू.